सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि निघतो मित्रांनो आपल्या दिशेने. सो मित्रांनो आज एक थोडं मुद्द्यावरती बोलणार आहे मी. तुम्हाला कसं वाटतं कसं नाही हे तुम्ही ठरवा. ते म्हणजे हे की मुक्या जनावरांना जसं प्रेमाची भाषा आपली कळते, जसं आपण प्रेमाने बोलत असतो, तर तेच बोलणं बाकीच्या लोकांना का बरं कळत नाही. मुक्या जनावरांना जसं आपण प्रेमाने काही म्हणजे वगैरे, सो तेच बोलणं आपल्या या माणसांना का बरं नाही कळत. मग ते लहान असतील मोठे असतील, आपण हा विचार करत असतो की समोरचा व्यक्ती आपल्याशी नीटपणे बोलावे, आरामात बोलावे, उंच आवाजात बोलू नये, शांतपणे बोलावे. असं मित्रांनो म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित वाटत असेल किंवा नसेल वाटत, हे तर मला माहिती नाही, किंवा काही लोकांना हा प्रश्न देखील पडत असेल. मित्रांनो या सगळ्यामध्ये एकच बोलेन की मी आता बऱ्याचशा ठिकाणी माझ्या भागामध्ये गेलो आहे. बऱ्याचशा म्हणजे दुकानांमध्ये मी खरेदी वगैरे केलेली आहे. तर मित्रांनो त्यामध्ये मला बरेच जण मिळतात आणि बऱ्याच जणांच्या मी थोड्या प्रतिक्रिया वगैरे पण बघितलेल्या आहे. आणि लोक असे वागतात म्हणजे एकदम त्यांच्या आवाजात म्हणजे प्रेमळपणा नसतो, म्हणजे रुटली आपल्याला बघून म्हणजे ते लोक काय ठरवीत असतात माहीत नाही. आताच्या परिस्थितीमध्ये तर एकच म्हणजे गोष्ट ते उघडकीस येते आहे अवतीभोवती असलेली, की ज्याच्यामध्ये खिशामध्ये पैसा जास्त असतील ना त्याला जास्त लोक महत्त्व देतात. आणि पैसा बघून काही लोक म्हणजे सन्मानाची वागणूकसुद्धा देतात. यात काही एकही रुपयाची खोट नाही आहे, खरं सांगतो. आणि असे लोक अवतीभोवती असतात. काही भागांमध्ये आहे, काही भागांमध्ये नसेल कदाचित. काही भागांमध्ये खूप मायाळू लोक आहेत, जीवाला जीव लावणारे आहेत. पण काही मेंटल लोक असतात या सगळ्यांमध्ये. तो मित्रांनो मी बरेच जणांना बघितलेलं आहे. मी आता नेहमी खरेदीला वगैरे जाते तर बघितले असतातच माझ्या ब्लॉगमध्ये. एवढे मित्रांनो रुटली बोलतात की काही नाव नाही. आपण जरी प्रेमाने बोललो ना असे म्हणजे रागीट स्वभावानं म्हणजे असे बोलत असतात वाकडं तिकडं तोंड करून. आणि मी बऱ्याच ठिकाणी ब्लॉग वगैरे दुकानांमध्ये पण शूट वगैरे केलं. तो बरेच जण माझ्याशी म्हणजे असे रुटली वागलेत, वाकडं तिकडं तोंडसुद्धा केलं. मी माइंड नाही केलं, बट फक्त एवढंच एकच सांगितलं होतं, यांचं काम त्यांना करू दे, ते काम खूप करायचं म्हणजे झालं. तर मित्रांनो माझं बोलणं हे होतं त्याच्यामध्ये की समोरचा आपल्याला तशी वागणूक देईलच अशी अपेक्षा आपण करीत असतो. पण काही लोक त्याच्यावरती खरे उतरत नाहीत. त्यांची वागणूक म्हणजे एवढी वाईट असते ना म्हणजे खूप बेकार. कारण की ते या असल्या सगळ्या गोष्टींना नाही समजू शकतात की आपण कोणासोबत कसं बोलायला हवं. आणि मला एक गोष्ट कळत नाही मित्रांनो की तुम्हाला जर शिक्षण म्हणा किंवा मी विद्या म्हणेन, विद्या जर तुम्हाला ही गोष्ट शिकवत नसेल की कोणासोबत कसं बोलायचं कसं नाही, प्रेमाने बोलायचं, हळू बोलायचं, आणि तुम्ही जर उच्च शिक्षित असाल तर मग तुमच्या डिग्रीला किंवा कुठल्याही पदवीला काहीच अर्थ उरत नाही. हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला म्हटलं तर घ्या, नाही म्हटलं तर सोडा, तुमची इच्छा. तर निघतं मित्रांनो बनत राहतो ब्लॉगमध्ये. मेंटलच का नाही इडियट. किती गडबड आहे आली याची नसतो छत्री. आता हे रॉंग साईडने जातील कदाचित. घेऊन तयार इडियट. काय गरज आहे का हॉर्न द्यायची नंतर. हॉर्न नाही छत्रीले.
लई मोठी गडबड आहे यार गणित. सो चला मित्रांनो, व्हिडिओला मी तर करतो आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, नमस्कार.